नागपुर के इतवारी भाजी मंडी इलाके में मेडिकल स्टोर संचालक हार्दिक उमरेडकर के साथ मारपीट की घटना सामने आई है। जानकारी के मुताबिक उसके परिसर में रहने वाले 50 वर्षीय मनीष किल्लरकर कुछ दिन पहले दांत दर्द की दवा को लेकर गए थे। 19 मई को किल्लरकर दवा लौटाने दुकान पहुंचे, जिसके बाद हार्दिक ने उन्हें 50 रुपए वापस दिए। आरोप है कि इसके बाद किल्लरकर ने 10 रुपए और मांगे और वहां से चले गए। कुछ देर बाद मनीष किल्लरकर अपने एक साथी के साथ दोबारा मेडिकल स्टोर पहुंचे और कथित तौर पर गाली गलौज करते हुए हार्दिक पर हमला कर दिया। इस दौरान घूंसे लगने से हार्दिक की नाक पर गंभीर चोट आई और उनकी नाक की हड्डी फ्रैक्चर हो गई है। घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया और मामला सीधे तहसील पुलिस थाने पहुंचा। पुलिस के मुताबिक दोनों पक्षों ने एक दूसरे के खिलाफ शिकायत दर्ज कराई है, जिसके आधार पर क्रॉस एफआईआर दर्ज कर आगे की जांच की जा रही है। इधर शहर में तापमान 46 डिग्री के पार पहुंचने से लोगों में चिड़चिड़ापन और गुस्सा बढ़ने की बात भी सामने आई है। छोटी छोटी बातों पर विवाद अब गंभीर घटनाओं की रूप ले रहे हैं। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि बढ़ती गर्मी के बीच धैर्य बनाए रखें और छोटे विवादों को शांतिपूर्वक सुलझाएं। साथ ही किसी भी स्थिति में कानून हाथ में न लेने की सलाह दें। नावाचे औषधीचे मेडिसिन शॉप आहे। तिथे यातील आरोपी यांनी आठवड्याभरापूर्वी काही औषध नेलं होतं ते त्यांनी परत केलं मेडिकल शॉपवाल्याला, म्हणजे फिर्यादीला, आणि त्याचे 130 रुपये झाले आणि मेडिकल शॉपवाल्यांनी म्हटले की 120 रुपये झाले। फक्त 10 रुपयाच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद वाढत गेला आणि त्यांनी एकमेकांना हातबुक्कीने मारहाण केलेली आहे। त्यावरून फिर्यादी यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालेलं डॉक्टरांनी अहवाल दिलेला आहे। त्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच आम्ही आरोपीला यामध्ये अटक करू। त्याचप्रमाणे यातील आरोपी जो आहे त्यांनी सुद्धा मेडिकल शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे। क्रॉस गुन्हे दाखल आहेत दोघांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। सदर गुन्ह्याचे तपास PSI पल्लवी गोसावी या करत आहेत। वाढत्या गरमीमुळे, उन्हामुळे माणसाचा चिडचिडेपणा वाढला असावा किंवा इतर काही त्याला कौटुंबिक समस्या असतील, त्यामुळे त्यांचे वाद वाढत चाललेले आहे। परंतु पोलीस प्रशासनाला आम्ही सल्ला देऊ इच्छितो की किरकोळ वादातून एखादा मोठा गंभीर गुन्हा घडतो आणि त्याचा त्रास मात्र तुम्हाला किमान एक आयुष्याच्या 7-8 वर्ष सहन करावा लागतो। कारण पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो त्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येत असतं आणि नंतर मग कोर्टाच्या फेऱ्या घालावे लागतात आणि वारंवार जेव्हा तारखा असतील त्या तारखांना दोन्ही पक्षाला, म्हणजे फिर्यादी आणि आरोपी दोन्ही पक्षाला सतत कोर्टामध्ये हजेरी लावावी लागते, बाकीचे 100 कामं सोडून। त्यामुळे किरकोळ वाद जे असतील ते आपापसात सामंजस्याने सोडवले तर न्यायालयाचा पण सुद्धा वेळ वाचेल, पोलिसांचाही वाचेल आणि वादविवाद न होता समस्या पण सुटू शकते।